का का करतोय मी हे असं लोक मला विचारतात. त्याचं काय आहे, माझं वय 40 झालंय ना आता. माझ्या वयाचे अनेक मित्र आज मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसच्या एसी केबिन मध्ये बसून लाखोंचा पगार घेत आहेत. तर काही जण स्वतःचा बिझनेस करतात. आणि मी या नाट्यगृहाच्या अंधाऱ्या विंग्स मध्ये धुळीने माखलेल्या लाकडी फळ्यांशी खेळतोय. सगळ्यांना वाटतं की नाटक म्हणजे फक्त नट, ते चमकणारे चेहरे, तो मेकअप, तो झगझगीत प्रकाश आणि प्रेक्षकांच्या टाळ्या. पण त्या टाळ्यांमागचं नेमकं सत्य काय असतं ना, हे कोणालाच दिसत नाही. नाटक सुरू व्हायच्या 2 तास आधी मी इथे येतो. हा स्टेज जेव्हा रिकामी असतो ना, तेव्हा मी माझा संसार मांडतो. कधी हातोडी घेऊन एखादा सेट फिक्स करतो, तर कधी कुंचीला घेऊन कॅनव्हासवर रंगांची उधळण करतो. जेव्हा मुख्य नट एखादा मेन डायलॉग बोलणार असतो ना, तेव्हा त्याला लागणारा तो स्पॉटलाइट, ते माझं टायमिंग असतं. त्याला लागणारी ती प्रॉपर्टी मी माझ्या हाताने तयार केलेली असते. खरं सांगायचं झालं ना, तर मी या नाटकाचा श्वास आहे. पण तो प्रेक्षकांना जाणवतच नाही. असो, अनेक जण मला विचारतात की तुला स्टेजवर जावं असं वाटत नाही का रे? वाटतं ना रे, खूप वाटतं. अरे, अनेक वेळा मी आरशासमोर उभा राहून त्या नटाच्या भूमिकेचा अभ्यास केलाय. स्वतःला त्या भूमिकेमध्ये पाहिलंय मी. पण जेव्हा एखादा मुख्य नट प्रयोग संपल्यानंतर स्टेजवरून खाली येतो आणि खांद्यावर हात ठेवून सांगतो ना, बापू, आज सेट मस्त लागला होता रे, मजाने प्रयोग करायला, वाह. तेव्हा ना, तेव्हा सगळा थकवाना पळून जातो रे. हा, मी एक प्रश्न नेहमी स्वतःला विचारतो की माझे आयुष्य या या पडद्यामागे संपणार का? कदाचित. पण खंत नाही मला, कारण मला माहिती आहे मोठमोठ्या नटांच्या कर्तृत्वाचा पाया माझ्या या काळ्या पडद्यामागेच रचला गेलाय. मी या नाटकाचा अदृश्य आधारस्तंभ आहे. पडद्यामागचा खरा नायक मीच आहे. चला, 3री घंटा वाजली. पुढच्या प्रवेशाआधी मला नटाला ही प्रॉपर्टी नेऊन द्यायची आहे. येतो. पुन्हा एकदा पडद्यामागे जायची वेळ झालेली आहे माझी.